नमस्कार. माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. श्री स्वामी समर्थ, जे जे स्वामी समर्थ या गोड शब्दांनी आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करणार आहोत. 6 फेब्रुवारी 2026ला आलेली आहे औदुंबर पंचमी. औदुंबराचं झाड म्हणजेच की उंबराचं झाड आणि औदुंबराच्या झाडामध्ये दत्तगुरूंचा वास असतो हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. तर या दिवशी काय केलं पाहिजे आणि त्याचबरोबर कोणते उपाय करायचे आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत. या उपायाने आपल्या घरामधली आर्थिक अडचणी दूर होतात, त्याचबरोबर घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येते. उंबराच्या झाडाचं महत्त्व सांगायचं झालं तर ते नेहमी हिरवंगार राहून थंड सावली देणारं आहे. हा वृक्ष म्हणजे जवळपास पाणी आढळत असते त्याच्याजवळ. त्याचबरोबर आयुर्वेदिक दृष्टीने हा अत्यंत वृक्ष औषधी गुणाचा मानला जातो. त्याचबरोबर धार्मिक महत्त्व सांगायचं झालं तर खूप महत्त्वाचं धार्मिक महत्त्व जे आहे या वृक्षाला मानलं जातं. कारण भगवान श्री हरी विष्णू यांनी जेव्हा नरसिंह यांचा अवतार घेतला होता आणि त्यांनी हिरण्यकंस याचा वध उंबरावर बसून केला, या लढाईमध्ये त्यांना अनेक जखमासुद्धा झाल्या होत्या. या जखमामुळे त्यांच्या नखामध्ये विषबाधा झाली. त्यामुळे त्यांनी आपले नख उंबराच्या झाडाचं जे खोड असतं त्यामध्ये खुपसून विषबाधांचं सेवन केलं. त्यावेळी माता लक्ष्मीने उंबराचे फळं वाटून त्याचा लेप तयार केला आणि नरसिंहाच्या जखमांना लावला. ही पौराणिक कथा आहे, पण या कथेतून उंबराच्या झाडाचं महत्त्व मात्र आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रानुसार या झाडाला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. कारण असं म्हटलं जातं की उंबराचं जे झाड आहे त्याला शुक्र ग्रहाशी संबंधित आहे आणि शुक्र आपल्या जर कुंडलीमध्ये आपल्याला धन, संपत्ती, करोडपती बनवत असतो. त्यामुळे नक्कीच आपण असे काही उपाय जे आहे ते उंबराच्या झाडाचे करू शकतो, ज्याने आपला शुक्र मजबूत होतो आणि आर्थिक जी स्थिती असते ती सुधारते. तर ते कोणती उपाय आहेत चला बघूया. ज्योतिषशास्त्रानुसार असं म्हटलं जातं की उंबराच्या झाडाला आपण पाणी घातल्याने किंवा उंबराच्या झाडाखाली दिवा लावल्याने शुक्र मजबूत होतो. जर तुम्हाला कधीसुद्धा हा उपाय तुम्ही करू शकता, शुक्रवारी हा उपाय तुम्ही करू शकता, तर शक्य असेल तर 6 तारखेला नक्की करा. त्याने खूप चांगल्या पद्धतीचा लाभ होतो. त्याचबरोबर औदुंबराच्या झाडाला आपल्याला पाणी घालायचंच आहे आणि 11 प्रदक्षिणा ज्या आहेत ते घातल्या जातात. त्याचबरोबर जर तुम्ही उंबराच्या झाडाखाली बसून अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असा मंत्राचा जप करावा. हा जप केल्याने खूप अडचणी ज्या आहेत त्या दूर होतात. त्याचबरोबर तुम्ही तिथे पाणी वाहिलं असेल, दिवा लावल्यानंतर थोडीशी माती जी आहे तुम्ही तिथे घरी आणू शकता आणि तुमच्या ज्या घरातल्या कुंड्या असतात त्यामध्ये ती माती तुम्हाला टाकायची आहे. याने जे आपल्या घरातील वाद असतात ते कमी होतात. त्याचबरोबर प्रेमविवाहासाठी सुद्धा ही महत्त्वाची मानली जाते. नात्यामध्ये दुरावा कधीच येत नाही आणि त्याचबरोबर आर्थिक स्थितीसुद्धा सुधारते. अगदी छोटे आणि साधे सोपे उपाय आहेत, नक्की करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. परत भेटूया अशा छोट्याशा व्हिडिओनी. धन्यवाद.